दिनांक 12/9/2024 रोजी संजय खोब्रागडे यांनी त्यांचे मोठे भाऊ नंदकिशोर खोब्रागडे कोतवाल हे मिसिंग असल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मिसिंगची चौकशी केल्यानंतर शोध न लागल्याने संजय खोब्रागडे यांनी दिनांक 17 तारखेला किडनॅपिंगची तक्रार दिली व त्या किडनॅपिंगच्या तक्रारीमध्ये नामदेव धनविजय व इतर 2 अनोळखी यांच्यावर संशय व्यक्त केल्याने सदर गुन्ह्यामध्ये नामदेव धनविजय यांना अटक करून त्यांनी दिलेल्या कबुलीवरनं त्यांचा मानसपुत्र सोपान जिल्हारे राहणार समुद्रपूर यास अटक करून सदर दोघांनी कुणाल परचाके व प्रशांत कुंबरे यांनी रेतीच्या कारणावरनं नंदकिशोर खोब्रागडे यांना 12 तारखेला घरून ट्रिपल सीट धनविजय यांच्या मोटरसायकलवर घेऊन गेले। शिवाजी चौकातनं त्यांनी सोपान जिल्हारे यांचं वाहन MH04 CG 2700 या वाहनाचा उपयोग करून उजळी धाब्या येथे मद्यप्राशन केले। त्यामध्ये नंदकिशोर खोब्रागडे यांना भरपूर दारू पाजून त्यांना कारमध्ये बसवून ते उमा नदीच्या पुलावर घेऊन गेले, जुन्या पुलावर घेऊन गेले व पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना ढकलून दिले। त्यानंतर आज आरोपी क्रमांक 3 प्रशांत कुंबरे याने दिलेल्या कबुलीवरनं सदर गुन्ह्यातील मृतक नंदकिशोर खोब्रागडे यांचे प्रेताचे शोध मोहीम रेस्क्यू टीम चंद्रपूर व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने घेतले असताना उमा नदीपासून साधारणतः 1.5 ते 2.25 किलोमीटर अंतरावर लवाळ्याच्या झुडपामध्ये सदर प्रेत अडकलेल्या अवस्थेत मिळाल्याने सदर प्रेताची ओळख पटवण्यात आली। सदर प्रेताची ओळख मृतकाची पत्नी व भाऊ यांच्याद्वारे पटवून सदर प्रेतावर उत्तरीय कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये कट व संगनमत केल्याचे व खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्वक व तांत्रिक पुराव्यांद्वारे करण्यात आलेला असून गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक माननीय मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रीना जनबंधू मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय ठोसरे भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड, सपोनी सतीश मेश्राम, पोपनी सागर महल्ले, पोहवा दर्शन लाटकर, पोलीस अंमलदार नारायण एगेवार, रणधीर जुमनाके दादाजी यांनी केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।